आज आपण औंध परिसरातील ITI रोडवरील जे काही अगरवाल हॉस्पिटल आहे त्या अगरवाल हॉस्पिटलमध्ये कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद आणि या ठिकाणचे सर्व डॉक्टर्स यांनी या अगरवाल हॉस्पिटलने आम्हाला चांगल्या पद्धतीने मोफत सेवा दिलेली, सुविधा दिलेली आहे. अनेक नामवंत असणारे डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. आल्यापासून आम्ही तर त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा सुविधा या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या लोकांना दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी असतील डॉक्टर असतील किंवा स्वतः अगरवाल डॉक्टर असतील यांना सर्वांना कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छा घेण्यासाठी प्रथम आपण या ठिकाणचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे जाऊया आणि जे कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे जे काही कार्याध्यक्ष आहेत मुकुटराव डमकेले आपण त्यांच्याकडे जाऊया. बोला. आज अगरवाल हॉस्पिटल औंध यातर्फे कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना उत्कृष्ट प्रकारे डोळे चेकिंग करून झालेलं आहे आणि विशेषतः लेटेस्ट टेक्नॉलॉजीने जे काही डोळे चेकिंग झालेलं आहे त्याबद्दल आम्ही अगरवाल हॉस्पिटलचं अभिनंदन करतो आणि आमच्या संघाचे आधारस्तंभ नगरसेवक संदीपांना कसपटे आणि अध्यक्ष श्री अरुणभाऊ कसपटे यांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इकडं आलो आणि आमचा कॅम्प यशस्वी झाला याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. साहेब, मी भीमराव बाबुराव गाडे, उपाध्यक्ष कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघ. आजचे जे मुखदार नेत्ररोग शिबिर भरवलेलं आहे ते आपल्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच आमचे कार्यकारी अध्यक्ष श्री मुकुंदराव दमकले साहेब यांच्या सहकार्याने सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या ह्यांनी त्यांच्यामुळं हा कॅम्प आजचा पूर्ण यशस्वी झालेला आहे आणि सर्व आमच्या ज्येष्ठ लोकांना, ज्येष्ठ मंडळींना, पुरुष महिला भगिनींना सर्वांना अग्रवाल हॉस्पिटलमध्ये चांगले ट्रीटमेंट चेकिंग करण्यात आलेलं आहे. तरी तसंच आपल्या कसपटी संघाचे संदीप पाटणा तसेच आपले कार्यकारी अध्यक्ष मुकुंदराव दमकले साहेब यांचं खूप खूप आभार आहे होता. आणि आमच्या आत्ताच्या कॅम्पमध्ये जास्त महिलांचा तसंच उत्साह जास्त आहे. धन्यवाद मॅडम साहेब. नमस्कार, मी सरिता कुलकर्णी, नामदार, डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल पुणे सर्व ब्रँचेस बघते. डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल हे पूर्णपणे भारतामध्ये आमच्या अनेक शाखा आहेत. पुण्यामध्ये आमच्या पूर्ण 9 शाखा आहेत. सुरुवातीला आत्ता ज्या ब्रँचमध्ये आज सिनियर सिटीजन कॅम्प आम्ही घेतोय ती औंध ब्रँच. प्रत्येक शाखामध्ये सगळीकडे नामवंत डॉक्टर्स आहेत. औंध शाखेमध्ये डॉक्टर पंकज असावा, कोथरूड शाखेमध्ये डॉक्टर प्रभू देसाई, तसंच पिंपरी सौदागर या शाखेमध्ये डॉक्टर बबन डोळस, हडपसरला डॉक्टर अभिजित, विमाननगर विश्रांतवाडी डॉक्टर आनंद पालिमकर. आत्ता नव्यानेच मागच्या महिन्यामध्ये मोशीमध्ये आम्ही नवीन शाखा ओपन केली आणि या महिन्यामध्ये वाघोलीमध्ये नवीन शाखा ओपन होती आहे. डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये सर्व शाखांमध्ये सिनियर सिटीजन्स जे काही पुण्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही अत्याधुनिक सगळे इक्विपमेंट्स अवेलेबल केलेले आहेत. सर्व सर्व्हिसेसमध्ये सगळ्यांसाठी सुरुवातीचं पहिलं कन्सल्टेशन जे असतं डॉक्टर्सकडून ते पूर्णपणे आम्ही फ्री देतो. त्यानंतर कॅट्रॅक्ट किंवा कोणतीही सर्जरी त्यामध्ये निघाली तर या सर्जरीमध्ये जे काही स्कॅन्स लागतात, ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतो, की प्रत्येक सर्जरीच्या अगोदर काही ना काही ते करावं लागतात टेस्ट. त्या टेस्टमध्ये जास्तीत जास्त डिस्काउंट्स द्यायचा प्रयत्न करतो. शक्यतो आम्ही सिनियर सिटीजन्सना सगळ्यांना या टेस्ट फ्री देतो, कारण त्यांना एक अंदाज यावा की आपली सर्जरी काय निघाली आहे आणि त्यासाठी त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांना सुरुवातीचे स्कॅन फ्री मिळाले की लक्षात येतात की कोणत्या लेन्सेस त्यांना बसवायच्या, सर्जरी कधी करायची आहे आणि कधीपर्यंत करू शकतो, ते किती सिरियस आहे किंवा नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यानुसार त्यानंतर सर्जरी डिसाईड केली जाते. कुठलीही सर्जरी ही काही जणांचं इन्शुरन्स असतं, काही जणांचं कॅश पॅकेजेस असतात, पण त्यानुसार त्यांच्याशी बोलून त्यांना व्यवस्थित सल्ला मार्गदर्शन करून सर्जरी केली जाते. प्रत्येक शाखेमध्ये सर्जरीची व्यवस्था आहे. सगळीकडे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आहेत ज्याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट्स खूप नव्याने आणि इन्स्टॉल केलेले आहेत. तर या प्रत्येक शाखेमध्ये रोज सर्जरी केल्या जातात. असं कधीच होत नाही की आज सर्जरीची तारीख नाही किंवा उद्या नाही. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे डॉक्टर्सच्या सगळ्या सिनियर सिटीजन्सना जे काही क्वेश्चन्स आहेत त्या पद्धतीने त्यांना काउन्सिलर समजवतात, त्यांना सगळी कन्सेंट समजवली जाते. सर्जरीच्या दिवशी फक्त 2च तास हॉस्पिटलमध्ये त्यांना आपला वेळ घालवावा लागतो. असं कधी होत नाही की त्यांना पूर्ण दिवस थांबावं लागतं. त्यामुळे सगळे सिनियर सिटीजन्सचा विचार करून, त्यांच्या वेळेचा विचार करून, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, त्यांच्या खाण्यापिण्याचा विचार करूनच ही सगळी सोय केलेली आहे. ज्या दिवशी आम्ही प्रत्येक नवीन सगळ्या सेंटर्समध्ये त्यांच्यासाठी कॅम्प ठेवतो
तेव्हा त्यांना खाण्याची सोय, कारण हे माहिती आहे की सिनियर सिटीजन्सना दुपारी डायबिटीस असेल तर लवकर जावं लागतं, सकाळी असेल तर त्यांच्या नाश्त्याची सोय केली जाते, त्यांचं येणं जाणं काही त्यांना त्रास होऊ नये त्यांना प्रायोरिटी दिली जाते कन्सल्टेशनमध्ये, की जेणेकरून उशीर नको व्हायला. या पद्धतीने आम्ही जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेतो, कारण त्यांना उतरताना चढताना त्यांना रेल्स प्रॉपर असावे, त्यांना लिफ्टनी व्यवस्थित सोय व्हावी, हे प्रत्येक शाखेमध्ये व्यवस्थित जोपासलं गेलेलं आहे. त्यानुसार स्टाफही तशी सर्व्हिस देतो. याही पलीकडे काहीही क्वेरीज असतील तर आम्ही कायम फोनवर अवेलेबल आहोत. त्यामुळे डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की यावे, स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी, सगळ्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तुम्ही मार्गदर्शन घ्यावे ही आमची विनंती. धन्यवाद.